अकाउंटिंगची पहिली स्टेप आहे ही सोर्स डॉक्युमेंट. आता सोर्स डॉक्युमेंट मधला एक पार्ट आहे डेबिट नोट आणि क्रेडिट नोट. सो आपण समजून घेऊया. डेबिट नोट, क्रेडिट नोट ही कधी रेज करतात आणि त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट ही कशी असते? एक्झाम्पल, एक व्यक्ती होती डॉक्टर. तिने काय केलं, सर्टन इक्विपमेंट या मेडिकल इक्विपमेंट या परचेस केल्या एका इंडस्ट्रीज कडनं, के इंडस्ट्रीज कडनं. एक नॉर्मल तिने परचेस ऑर्डर दिली आणि के इंडस्ट्रीजने तिला माल डिलिव्हर केला. आता ह्या केसमध्ये अज्युम करू की हा आपण जी काही ट्रान्झॅक्शन करतोय ती क्रेडिट बेसिस वरती करतोय. म्हणजे इन फ्युचर आपण त्याची पेमेंट करणार आहोत. तर आता जेव्हा बायर गुड्स मागवतो क्रेडिट वरती, तर त्यावेळेस अकाउंटिंग एंट्री काय होते? पर्चेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर अकाउंट. या केसमध्ये क्रेडिटर आहे के इंडस्ट्रीज. तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस या नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे आपण परचेसला डेबिट केलं आणि क्रेडिट द गिवर या रूल प्रमाणे पर्सनल अकाउंटच्या आपण के इंडस्ट्रीजला क्रेडिट केलं. हे झालं संपूर्ण ट्रान्झॅक्शन बायरच्या बुक्स मध्ये. आता सेलरच्या बुक्स मध्ये काय ट्रान्झॅक्शन होईल? तर डेबिट द रिसिव्हर म्हणजे ज्याच्याकडून इन फ्युचर पैसे येणार आहेत त्याला डेबिट द्या. त्या रूल प्रमाणे आपण ह्या डॉक्टरांना डेबिट दिलं आहे. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स या रूल प्रमाणे आपण सेल्सला क्रेडिट केलेलं आहे. हे झालं नॉर्मल परचेस आणि सेलचं ट्रान्झॅक्शन. आता डेबिट नोट आणि क्रेडिट नोट ही कधी रेज होते आणि त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असते हे समजून घेऊयात. सपोज गुड्स परचेस करताना काही माल हा डॅमेज झाला किंवा काही माल हा शॉर्ट सप्लाय झाला, तर त्या केसमध्ये बायर हा सेलरला डेबिट नोट पाठवतो आणि बायर ही डेबिट नोट रेज करतो आणि बुक्स मध्ये एंट्री करतो आणि सेलर ती ऍज अ क्रेडिट नोट म्हणून ऍक्सेप्ट करतो आणि बुक्स मध्ये एंट्री करतो. तर एंट्री एकदम सोपी आहे. ज्यावेळेस परचेस केला होता त्यावेळेस आपण परचेसला डेबिट दिलं होतं आणि क्रेडिटेडला क्रेडिट केलं होतं. एक्झॅक्टली अपोजिट ही डेबिट नोटची एंट्री होती. तर आपण ह्या केसमध्ये क्रेडिटरला डेबिट देतो आणि परचेस रिटर्नला क्रेडिट करतो. सिमिलरली सेलर हा ज्यावेळेस सेल केला होता त्यावेळेस डेटरला त्याने डेबिट दिलं होतं आणि सेलला क्रेडिट केलं होतं. एक्झॅक्टली अपोजिट जेव्हा सेल्स रिटर्न येतात तेव्हा तो एंट्री करतो सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. डेटर या केसमध्ये आपला एक डॉक्टर ही आहे आपण अज्युम केलेली आहे. आता डेबिट नोटची इफेक्ट आपल्या बॅलन्स शीट मध्ये काय होतात ते समजून घेऊया. ज्या इन केस ऑफ अ बायर म्हणजे ज्याने गुड्स मागवले आहेत, तो जेव्हा डेबिट नोट पाठवतो त्यावेळेस पेएबलचा बॅलन्स हा कमी होतो. म्हणजे क्रेडिटर्स हे कमी होतात. आणि एक्झॅक्टली अपोजिट जर त्याने क्रेडिट नोट पाठवली असेल तर त्यावेळेस पेएबलचा बॅलन्स वाढतो. क्रेडिट नोट तो कधी पाठवतो? डेबिट नोट आपण समजून घेतली की ज्यावेळेस परचेस रिटर्न होतात त्यावेळेस डेबिट नोट पाठवली होती. क्रेडिट नोट कधी पाठवली जाते? जेव्हा सपोज त्याला क्वांटिटी त्याने जेव्हा पीओ मध्ये ऑर्डर केली त्यावेळेस त्याला वाटलं की नाही मी जी क्वांटिटी मागवली ती थोडी कमी मागवली, अजून मागवायला पाहिजे होती. किंवा दुसरी पण केस असू शकते की सेलरनी ज्यावेळेस क्वांटिटीची रेट प्राइस चार्ज केली होती ती कमी केली होती. त्या केसमध्ये सुद्धा क्रेडिट नोट ही सेलर इश्यू करू शकतो. सिमिलरली ज्यावेळेस क्रेडिट नोट इश्यू होते त्यावेळेस सेलरच्या बुकमध्ये काय होतं, जर त्याला ती ऍज अ डेबिट नोट बायर कडनं आली तर रिसिवेबलचा बॅलन्स म्हणजे डेटर्सचा बॅलन्स हा वाढतो. ज्यावेळेस तो सेलर इश्यू करतो त्यावेळेस तो रिसिवेबलचा बॅलन्स वाढवतो आणि ज्यावेळेस त्याला बायर कडून येते त्यावेळेस रिसिवेबलचा बॅलन्स हा कमी होतो. इथे थोडे काही एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. कधी-कधी तो डेबिट नोट इश्यू करतो जेव्हा प्राइस ही कमी चार्ज केलेली असते आणि ती इन फ्युचर वाढलेली असते त्यावेळेस तो डेबिट नोट पाठवतो. आणि क्रेडिट नोट कधी-कधी येते तर ज्यावेळेस सेल्स रिटर्न असतं किंवा प्राइस ही ऑलरेडी आधी एक्स्ट्रा चार्ज केलेली असते आणि आता ती कमी झालेली असते.
ह्याचेच आपण रिझन्स बघूयात काय काय अजून अजून काय काय कारण असू शकतात की ज्या कारणांसाठी डेबिट नोट ही इश्यू केली जाते. तर एकतर गुड्स रिटर्न असतील ड्यू टू डॅमेज असेल किंवा प्राइस ही ओव्हरचार्ज झालेली असेल. ऑलरेडी इनव्हॉइसमध्ये जास्त प्राइस लिहिली आणि आता आपल्याला ती कमी करायची. त्यावेळेस डेबिट नोट पाठवली जाते. किंवा शॉर्ट सप्लाय केलाय. फॉर एक्झाम्पल 100 क्वांटिटी मागवली होती पण आली 90च क्वांटिटी. तर त्यावेळेस डेबिट नोट हा बायर इश्यू करू शकतो. किंवा रॉंग आयटम्स डिलिव्हर्ड. म्हणजे सपोज त्याने मागवली होती एखादी एक्स क्वांटिटी एखाद्या क्वालिटीची, पण ज्यावेळेस त्याला ॲक्चुअली आली, तर त्यावेळेस ती क्वांटिटी ही वेगळीच होती. म्हणजे त्याचा मे बी शेप वेगळा होता किंवा त्याची क्वालिटी वेगळी होती. मग त्या कारणाने त्यांनी ती रिटर्न केली. थोडक्यात जे काही रिटर्न्स असतात, तर त्या केसमध्ये डेबिट नोट ही पाठवली जाते. आपण एक डेबिट नोटचा थोडक्यात फॉर्मॅट समजून घेऊयात. जी कंपनी रेज करते डेबिट नोट, ही कंपनीचा पहिल्यांदा इथे नेम, ॲड्रेस, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, जी नंबर एक महत्त्वाचा असतो त्यामध्ये. जी नंबर आणि तुमची स्टेट. कारण का तुमचा जी त्याप्रमाणे रिव्हर्स होत असतो किंवा इन्क्रीज होत असतो. आणि मग नंतर 2 मध्ये ज्या व्यक्तीला आपण देणार आहोत, रिटर्न करणार आहोत आणि इन केस जर का शिपिंग करणार असो, शिपिंगचे डिटेल्स त्यामध्ये येतील. नंतर आयटम नेम, एच-एस-एन कोड, त्यासाठी लागणारी क्वांटिटी, युनिट, प्राइस, जी-एस-टी एंड डिटेल्स, ॲडिशनल काही क्लास असेल, त्याची अमाउंट आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी कंपनीचं सील आणि सिग्नेचर इथे असतं. तुम्हाला काही त्यामध्ये डाऊट असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये. मी नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. थँक यू.